लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. जलजीवन मिशन अंतर्गत राहुरी तालुक्यातील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून ती तात्काळ पूर्ण करावीत. तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांना नियमित पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं. या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं पंचायत समिती आणि तहसीलसमोर आंदोलन केलं गेलंय. यावेळी शासन आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात निदर्शनं करत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय. पाणी येतच नाही, खराब येतं ते पण खराब येतं. 4 दिवसानंतर पाणी येतं आम्हाला. 1 तास अर्धा तास पाणी सोडतं आम्हाला 5 लिटर ते 10 लिटर पाणी येतं एका घराला. एवढं पाणी येतं. पाणी आम्हाला दूषित देतात. कमून चांगलं पाणी सोडित नाही आम्हाला. कशामुळे नाही सोडित? एक टाकी नाही झालेली आमच्या वस्तीमध्ये, पाईपलाईन नाही पाण्याची, काय नाही. असे का बरं नाही होते? हो, पाणीपट्टी येते आम्हाला. पाणीपट्टी पण भरतो आम्ही. 4 दिवसानंतर पाणी येतं आम्हाला. आता काय मागणी आहे? आमची पाण्याची मागणी की आम्हाला पाणी आलं पाहिजे, टाकी झाली पाहिजे, पाईपलाईन झाली पाहिजे, घरोघर नळ निघाली पाहिजे. आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे आम्हाला. जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजनांची कामं अपूर्ण आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झाल्याच्या तक्रारी असून त्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी. दोषी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच निधीअभावी बंद पडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक गावात जलजीवन मिशनच्या कामांची माहिती, मंजूर निधी आणि कामांची सद्यस्थिती सार्वजनिक करावी. नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली गेली आहे. तर हे निवेदन गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिलं गेलंय. पश्चिम भागातील ज्या वाड्या वस्त्यांवर पाणी नाहीये त्याच्यासाठी जे हे जलजीवन मिशन हे एक म्हणजे नव्हे तर आपल्या राहुरी तालुक्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर नवे ही भारताची केंद्र सरकारची एक योजना होती. आणि त्या योजनेचा फक्त निधी काढून आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेकेदारांनी त्याचं काम अपूर्ण करून त्यांचे बिलं जे काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर या प्रशासनाची जी योजना आहे तिचा कुठल्याही प्रकारचं कोणत्याही गावात जलजीवन मिशन त्यांनी सक्सेस दाखवलंय, पण ते कुठेही सक्सेस झालेलं नाही. कोणत्याही गावात किंवा तालुक्यात नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, प्रत्येक ठिकाणी त्याची बोंबाबोंबच आहे. तर आमची एक प्रशासनाला एक विनंती आहे की या वाड्या वस्त्यांवर जे पाणी मिळत नाही, तुम्ही हर घर जल हर घर नल ही एक योजना तुम्ही बोलून गेलात, पण तिचं ते तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याचा हे पूर्ण केलेलं नाही. तर ज्यांनी म्हणजे आम्हाला जे पाणी पाहिजे, आमच्या ज्या आदिवासी महिला भगिनींना कामाला जावं लागतं, 300 रुपये रोजाप्रमाणे रोजंदारी करतात, त्याच्यानंतर 4 दिवसांनी पाणी येतं, तेही अशुद्ध पाणी म्हणजे गढूळ पाणी, त्याच्यातून जंतू येतात, शुद्ध पाणी नाही. आणि जे प्रशासनाने 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे, हे जे ते मिळालं पाहिजे ते 55 नाही तर 5 लिटर सुद्धा पाणी त्यांना मिळत नाही. तर या प्रशासनाचा मी महिला संघर्ष समितीच्या वतीने प्रथमतः त्यांचा एक जाहीर निषेध करते की या गोरगरीब जनतेशी तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळता. जी योजना नाही पाहिजे, आज बुलेट ट्रेन आहे, जो महामार्ग जाणार आहे, ग्रीन हायवे, तो म्हणजे हे नाही पाहिजे. त्या गोष्टीसाठी जे लोक जे काम करतात ते न करता या गोरगरीब जनतेच्या जीवनाशी खेळता. यांना पाणी मिळालं पाहिजे, यांचा हक्क मिळाला पाहिजे. आणि पाणी हा त्यांचा हक्क आहे आणि ते तेवढंही करून ग्रामपंचायतच्या कर वसुली असतो. दर वार्षिक मार्च महिन्यामध्ये ग्रामपंचायत पाणीपट्टी प्रत्येक नागरिकाकडून भरून घेतात, घरपट्टी पाणीपट्टी.
तर तो कर वसुली जातो कुठं? जर तो कर वसुली तुम्ही करताय तर या गोरगरीब आम जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, आणि ते मिळालं नाही तर अन्यथा या राहुरी तालुक्यामध्ये खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या वतीनं, खास करून पश्चिम भागातला जो डोंगरी भाग आहे त्या भागातल्या आदिवासी समूहाच्या, मेजॉरिटन आदिवासी समूहाच्या वतीनं हा मोर्चा झाला. पिण्याच्या पाण्याची प्रमुख मागणी याच्यामध्ये होती आणि पिण्याच्या पाण्याची मागणी तातडीनं सोडवावी. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं अर्धा भाग उचलून जलजीवन मिशन योजना आणली आणि त्या योजनेचं उद्दिष्ट हर घर नल आणि हर घर जल 2019 साली घोषणा झालेली ही योजना होती. 2020 आणि 21 मध्ये आराखडे झाले, कामांचे एस्टिमेट झाले, वर्क ऑर्डर झाल्या आणि 22 पासून ह्या योजनेच्या कामाला ग्राउंडला सुरुवात झाली. 22 पासून तर 2026 पर्यंत 4 वर्ष झाली. या योजनेचं काम कुठं काय झालं, कसं झालं, ह्याचं आज रोजीचं वास्तव प्रचंड भयंकर आहे. निधी नाही हे कारण सरकार सांगतंय, असं प्रशासनातले अधिकारी आणि ठेकेदार असं उत्तर देत आहेत. निधी नाही हे कारण सांगून कामं बंद आहेत. कामं बंद आहेत म्हणजे टाक्या झालेल्या नाहीत, पाईपलाईन झालेले नाहीत, नळ झालेले नाहीत, काही ठिकाणी पाण्याचे उद्भव सुद्धा नाहीत, काही ठिकाणी सगळं झालेलं आहे. उद्भव नसल्यामुळे पाण्याची टाकी आणि पाईपलाईन सगळ्या उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत. नळ कनेक्शन दिले होते ते सगळे मोडून चाललेले आहेत. त्याच्यामुळे ह्या योजनेचं भवितव्य जर निधी अभावी वादात येणार असेल, निधी अभावी ही योजना पुन्हा बंद पडणार असेल आणि ती उद्ध्वस्त होणार असेल तर निधी सरकारचा जातो कुठं, कर जातो कुठं? तर कुंभमेळ्यावरती 35,000 कोटी रुपये सरकार खर्च करतं. 1 लाख कोटी शक्तीपीठ महामार्गावरती खर्च करणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी नागरिकांच्या गरजेच्या नाही आहेत, ज्या गोष्टींवरती नागरिकांचा तीव्र विरोध आहे. परंतु गरज असलेली गोष्ट पिण्याचं पाणी फक्त 31,000 कोटी रुपयामध्ये राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या दारात पाणी जाणार आहे. 31,000 कोटी रुपये ह्या दोन्ही गोष्टी थांबवल्या किंवा राहुरी तालुक्यातून ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे की ज्या महामार्गाला 50,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, त्या महामार्गाची खरंच गरज नाही आहे. सुरत हैदराबाद ह्या महामार्गाची गरज नसताना 50,000 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केले जाणार आहेत. हा जो खर्च आहे तो नागरिकांचा कर आहे की जो कर पहिल्यांदा पाण्यावरती दिला पाहिजे, पहिल्यांदा पाण्याकरता खर्च केला पाहिजे, मग महामार्ग असो किंवा इतर गरजा आहे त्याच्याकरता गेला पाहिजे. ह्या काही मागण्या घेऊन आम्ही आज राहुरी तहसील कार्यालय पंचायत समितीवरती मोर्चा घेऊन आलो होतो आणि मोर्चाच्या निवेदनाद्वारे आम्ही ते शासन प्रशासनाच्या समोर मांडलेला आहे. यावेळी डॉक्टर जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, महेश साळवे, संकेत कोरडे, गंगाराम वाघ, संदीप वाघ, कैलास बुळे, भीमराज मधे, तुकाराम कातोरे, पोपट मेंगाळ, वर्षा बाचकर, शीतल आंधळे, मंगल पारधी, रुपाली काळे, सोनाली काळे, सुनीता जाधव यांसह पाणी हक्क संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते हजर होते. आंदोलनादरम्यान महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन सहभाग नोंदवत पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.